महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. महाराष्ट्रभर त्यांचा दौरा सुरू असतानाच त्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी असं त्यांचं दौऱ्याचं नियोजन असलं तरी आपण बघू शकतो की काल ते बीडच्या दौऱ्यावर होते आणि या बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसाआधी आपण बघू शकतो की महाराष्ट्रातील समाजाला आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं आहे की अमोल मेटकरी यांनी राज ठाकरे यांचा सुपारी बहादर म्हणून उल्लेख केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मेटकरी यांच्या गाडीवर सुद्धा हमला केला होता आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्याच पार्श्वभूमीवर काल परत एकदा बीडच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्या गाडीवर उभाटा गटाचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांनी निदर्शनं करत सुपाऱ्या फेकून आंदोलन केलं आहे आणि राज ठाकरे यांचा ताफा या ठिकाणी अडवण्यात आला आणि ताफा अडवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा विरुद्ध घोषणाबाजीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली आणि सुपाऱ्या टाकत या ठिकाणी त्यांना या रोषाला सामोरे जावं लागलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरण सध्या तापलेलं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही यांना जशास तसे उत्तर देऊ. बघावं लागेल की हा